मालाला भाव कमी असला तर आपण 2-3 महिन्यात विकलो तर आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतोय. हं. पतसंस्थेकडून आणि अर्बन बँकेकडून जर कर्ज घेतलं, याही ठिकाणी सर्वसामान्य लोक त्या संचालक मंडळावर विश्वास ठेवून पैसे ठेवतात, डिपॉझिट ठेवतात. हां. हे कर्ज दिल्यानंतर आपल्याला याला कर्जमाफी मिळणार नाही. हं. शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काय असं मी बोललो नाही किंवा शेतकऱ्याच्या विरोधात नाही. मी शेतकरी आहे. मंत्री झालो म्हणून काय झालं? आजही मी शेताकडे जातो. शेतकऱ्याच्या प्रश्नाला मी आतापर्यंत न्याय दिलेला आहे आणि भविष्यात देखील बडेसाहेब मी न्याय देणार आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या काही भावना दुखावल्या असत्याल, हं. तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, की असं मला बोलायचं नव्हतं. त्याचा विपर्यास केलेला आहे. म्हणून एवढं समजून जनतेने घ्यावं. ठीक आहे. सर सदाभाऊनी बोलले. सर सर हां, एक बोला, गोष्ट बोला. हां, तुम्ही दिलगिरी व्यक्त केली, पण प्रश्न हां. काय माहितीये का, या हं, आधी सुद्धा आपल्या पक्षाचे माजी कृषी मंत्री आहेत, हं, त्यांना तर जावं लागलं समजा, पण त्यांनी हं, सुद्धा अशाच प्रकारे अनेक वक्तव्ये केली. सातत्यानं हं, शेतकऱ्यांच्या मनावर वेदना होतील अशा प्रकारची वक्तव्ये केली. वक्तव्य हं, करायचं आणि त्याच्यानंतर दिलगिरी व्यक्त करायची हे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. पण मला सांगा, हं, सोडून द्या, पण तुम्ही काय म्हणला ते हं, सोडून द्या वक्तव्य. या हं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगा, आज तो आशेनं बसलाय, बघतोय तुमच्याकडे. बरं. आज हो, तुमच्याकडेच अपेक्षा आहेत सगळ्यांच्या. त्याला खरं आहे ना. कर्जमाफी दिली जाणार आहे का? त्याच्यावर एकदा स्पष्ट हो, तुमची भूमिका येऊ द्या, की या हो, राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाणार आहे का? तुम्ही आश्वासन दिलं होतं. तुम्ही प्रामाणिकपणे हो. मान्य केलं, की निवडणुकीत आम्ही येतो, सांगतो, निघून जातो. पण खरं काय आहे एकदा कळू द्या जनतेला. एक मिनिट ऐकून घ्या. अगोदर मी मतदारसंघामध्ये आणि मतदारसंघाच्या बाहेर देखील जिथं-जिथं अशा काही घटना घडल्यात, काही लोकांचे मृत्यू झालेत, त्या ठिकाणी गेला असताना मी चॅनेलला देखील बातमी दिली होती. माझं मत मांडलं होतं, की ही परिस्थिती आहे. आम्हाला शेतकऱ्याला अशा संकटामध्ये आमच्या सरकारची तिजोरी खाली करण्याची वेळ आली आहे, तर आम्ही करणार आहोत. आणि सरकारलाही मी विनंती करतो म्हणलं, की आमच्या विकासाची कामं एखादी वर्ष थांबवा. हं. पण शेतकऱ्याला अशा वेळेस आपण मदत करावी. अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे आणि ते देखील तुमच्या चॅनलवर आहे ती बघा. आता कर्जमाफीच्या संदर्भातला प्रश्न आहे. हं. त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलंय, की आपल्याला कर्जमाफी द्यायची आहे. त्याच्यासाठी एक कमिटी बसवलेली आहे. त्याचे प्रमुख आमचे प्रवीण परदेशी आहेत आणि मग कुणाला कर्जमाफी द्यायची आहे. हं. ह्या संदर्भात सरकार विचार करून देणार आहे. हं.